रशिया कोणत्याही दबावाशिवाय भारताला तेल निर्यात करत राहणार, ट्रम्प यांचा विरोध झुगारत व्लादिमीर पुतीन यांची ग्वाही. मोदींसोबत व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांवर चर्चा. भारत आणि रशियामधील मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी, पंतप्रधान मोदींचं विधान. रशियन नागरिकांना 30 दिवसांचा निःशुल्क टुरिस्ट व्हिसा मिळणार, तर भारत आणि रशिया मिळून ब्रेन ट्यूमरवर औषध बनवणार. वांद्र्यानंतर वरळीमध्ये भाजप ठाकरे सेनेमध्ये कामगार युनियनवरून राडा. सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न. हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद झाल्याचा आरोप. युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार, पण राडा करू नये. वरळीतील राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला. कामगारांच्या हितासाठी काम करायला हवं, असंही वक्तव्य. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं कायम. मुंबईतील मतदार यादीमध्ये 10 ते 12% दुबार नावं. बीएमसी 10 डिसेंबरपर्यंत पडताळणी करणार. 80,000 संशयास्पद नावांच्या नमुन्याची तपासणी होणार. भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्याने चालतात. मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य.